नमस्कार मित्रांनो, काय आहे उत्पत्ती एकादशीचे महत्त्व आणि फळ सविस्तर जाणून घ्या। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावाने वर्तमानासह मागील जन्मांची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो। यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। या एकादशीच्या तिथीला देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पन्ना एकादशी असेही म्हणतात। जाणून घ्या या एकादशीचे महत्त्व आणि कथा। पौराणिक कथा। सत्ययुगात नदीजंग नावाचा एक राक्षस होता। त्याच्या मुलाचे नाव मूर होते। पराक्रमी आणि बलवान राक्षस मूरने इंद्र, वरुण, यम, अग्नी, वायू, ईश, चंद्रमा, नैऋत इत्यादी स्थानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते। त्याच्याकडून सर्व देवांचा पराभव झाला होता। आपले दुःख घेऊन सर्वजण कैलाशपती शिवाच्या आश्रयाला पोहोचले आणि सर्व हकीकत सांगितली। या समस्येच्या निराकरणासाठी देवांचा देव महादेवाने देवांना जगाचा रक्षक, दुःखाचा नाश करणारे भगवान विष्णू यांच्याकडे जाण्यास सांगितले। मूर हरी यांच्यातील युद्ध 10,000 वर्षे चालले। मायावी मूरने स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता। सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते। भोलेनाथांच्या आज्ञेचे पालन करून देवता श्री हरी विष्णू यांच्याकडे पोहोचले आणि त्यांनी आपले दुःख इंद्राला तपशीलवार सांगितले। देवतांना वाचवण्याचे वचन देऊन भगवान विष्णू युद्धभूमीवर पोहोचले। येथे मूर सैन्यासह देवांशी लढत होते। विष्णूंना पाहताच त्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला। असे म्हणतात की मूर आणि श्री हरी विष्णू यांच्यातील हे युद्ध 10,000 वर्षे चालले। विष्णूंच्या बाणाने मूरचे शरीर छिन्न भिन्न झाले, परंतु वरात मूरचा पराभव झाला नाही। उत्पन्ना देवीचा जन्म। भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम गुहेत जाऊन विश्रांती घेऊ लागले। राक्षस मूरही विष्णूंचा पाठलाग करून तिथे पोहोचला। भगवान विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली। तेव्हा श्री हरीवर हल्ला करणार होते, तेव्हा त्या देवीने त्या राक्षसाचा वध केला। भगवान विष्णूंनी देवीला सांगितले की तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झाला आहे, म्हणून आजपासून तुझे नाव उत्पन्ना एकादशी असे होईल। तिच्यामुळे राक्षसाचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळाला, म्हणून हे एकादशी पापक्षालन करणारी म्हणून ओळखली जाऊ लागली। एकादशीचे व्रत। या एकादशीला दोन्ही वेळेस उपवास करावा, शक्यतो फलाहार करावा, दैनंदिन काम करावे, मुखाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रोच्चार करावा। विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण किंवा पठण करावे। दुसऱ्या दिवशी स्नान, देवदर्शन झाले की एकादशीचा उपवास सोडावा। आपल्या सर्वांवरती श्री हरी विष्णूंची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।